नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बाप्पासाठी बेसनचे लाडू बनवत आहोत. तर चला बघूया कसे बनवायचे. तर प्रथम मी ह्या वाटीने मेजरमेंट केलेलं आहे. 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि ह्याच वाटीने पिठी साखर 2 वाट्या असेल तर 1 वाटी पिठी साखर घ्यायची त्याच वाटीने आणि अर्धा वाटी तूप घ्यायचं. तर आता आपण प्रथम बेसन भाजून घेऊया. तर पाहू शकता आपण बेसन सोनेरी ब्राऊन होऊस तोपर्यंत, हलका कलर बदलूस तोपर्यंत भाजून घ्यायचं. जेवढे छान भाजू तेवढे लाडू छान होतात. तर बघू शकता आपलं बेसन आता भाजत आलेलं आहे. जेव्हा बेसनचे लाडू करतो ना आपण, तेव्हा जरी आपण विकतचं जरी बेसन आणलं तरी सुद्धा ते असं दाणेदार थोडंसं असेल ना लाडूसाठी, तर ते खूप छान म्हणजे असे दाणेदार लाडू होतात. आणि आपण जी साखर टाकतो पिठी साखर, ती आपण अशी दरदरी जरा पिसून व्यवस्थित ती घेतली किंवा बाजारातून आणली तरी सुद्धा लाडू आपले दाणेदार होतात. हे पहा, अजून थोडा वेळ भाजावं लागेल. एकूण अर्धा वाटी तूप गेलं. तूप कसं बेसनच्या याच्यावर अवलंबून असतं. जर डाळ जुनी असेल तर तूप थोडंसं जास्त घेतं आणि नवीन डाळ असेल तर तूप कमी घेतं. त्यामुळं त्या हिशोबानेच तुपाचं प्रमाण आपण घ्यायचं. अजून थोडं भाजून घेऊया. तर बघू शकता आपलं बेसन भाजून झालेलं आहे. आता हे एका ताटात काढून घेऊन त्याला गार करायचं आणि मग साखर वगैरे आपण जी पिठी साखर केलेली आहे ना, ती ह्याच्यात मिक्स करून परत लाडू वळायचे. पहा, पिठी साखरमध्ये ही आहे पिठी साखर. ह्याच्यातच मी इलायची टाकून पिसून घेतलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण जे आहे बेसनचं त्याला आपण गार करून घेऊया. तर हे बघू शकता आपलं बेसन आता ताटात काढलेलं आहे गार करायसाठी. आता हे गार झालं की मग आपण साखर मिक्स करायची, पिठी साखर, आणि मग लाडू वळायला घ्यायचे. आपण बेसनमध्ये साखर टाकून घेऊया. प्रमाण याचं बिलकुल बरोबर आहे बघा. जेव्हा पण तुम्ही पण बनवशीला तेव्हा ह्या प्रमाणाने बनवू शकता. सुगंध किती छान येतोय वेलचीचा. तर बघा आपण लाडू वळून घेऊया.
हा बघा लाडू एक बनला. खूप आबदार असे बनते, सॉफ्ट मऊ झाले. तर आपण असे सगळे लाडू वळून घेऊया. पाहू शकता खूप छान लाडू झालेले आहेत. आणि हे 2 वाट्यांमध्ये 18 लाडू झालेले आहेत. साईज तुमच्या अकाउंटिंग ठेवा. पण खूप छान झालेत लाडू. तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी लाडूची नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. धन्यवाद.